राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। व्यसनी असलेल्या पतीकडे आर्थिक व्यवहारातील शिल्लक रक्कम मागण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या नराधमाने 26 वर्षीय विवाहितेला एकटी पाहून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून समोर आली आहे। रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री घडलेल्या या प्रकरणाची तक्रार सोमवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी आरोपी किसन गफले याच्या मुसक्या आवळल्यात। त्याला संगमनेर न्यायालयासमोर हजर केलाय। या घटनेने पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे। सदरचा धक्कादायक प्रकार रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 8च्या सुमारास पठार भागातील एका वाडीवर घडलाय। पोखरी बाळेश्वर परिसरात राहणारा किसन देवराम गफले याचा पठार भागातील एका वाडीवर राहणाऱ्या तरुणाशी आर्थिक व्यवहार होता। त्याच्या वसुलीसाठी तो त्याच्या तरुणाच्या घरी वारंवार जात होता। सदरील तरुणाला दारूचे व्यसन असल्याने त्याच्याकडून त्या पैशाची परतफेड होत नव्हती। हा धागा पकडून किसन गफले त्याच्या घराकडे चक्रा मारित असत, मात्र प्रत्यक्षात त्याची नजर त्या तरुणाच्या 26 वर्षीय पत्नीवर होती। त्याचा थोडाफार अंदाज आल्याने पीडित महिला नेहमीच त्याच्यापासून सावध राहत होती। घटनेच्या दिवशी रात्री 8च्या सुमारास आरोपी किसन गफले पैसे मागण्याच्या बहाण्याने पुन्हा त्याच्या घरी पोहोचला। त्यावेळी त्याची पत्नी घरात एकटी स्वयंपाक करत होती। त्याला पाहताच तिला शंका आली। तू इथे कशाला आलायस अशी विचारणा केली असता त्याने तुझा नवरा कुठं आहे असे प्रतिसवाल केला। त्यावर माझे पती घरी नाही, तू येथून निघून जा असे सांगताच त्याच्या मनातील शैतान जागला आणि त्याने पीडितेचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला। त्या झटापटीत तिने हिसका मारीत आपली सुटका केली व तिथून घराबाहेर पळ काढला। मात्र अंगात वासनेचा शैतान संचारलेल्या गफले याने अंगणातच तिच्यावर अत्याचार केलाय। यानंतर पीडितेला वाईट शब्दात शिवीगाळ करत कोणाला काही सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या नवऱ्याकडे पाहून घेऊन अशी धमकी दिली आहे आणि तो तिथून निघून गेला। या घटनेनंतर काही वेळाने पीडितेचा मोठा धीर दारूच्या नशेत तराट झालेल्या तिच्या पतीला घेऊन घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय। त्याची तक्रार सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आली आहे। घारगाव पोलिसांनी आरोपी किसन देवराम गफले याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम 64, 329, 1, 3, 352, 351, 2 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे। त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी मागितली आहे। या धक्कादायक घटनेने संगमनेर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।